हा आहे कोल्हापूर शहरामधील अंबाबाई मंदिराजवळ असलेला भवानी मंडप आणि हा भवानी मंडप पूर्वीच्या काळामध्ये संमेलन स्थळ म्हणून वापरला जायचा। असं सुद्धा सांगितलं जातं की या भवानी मंडपापासून 20 किलोमीटर अंतरावर असलेल्या पन्हाळा किल्ल्यापर्यंत भुयारी मार्ग होता। भवानी मंडपामधून आत प्रवेश केल्याच्या नंतर आपल्याला एक विशाल प्रांगण दिसतं। या प्रांगणामध्ये विविध वास्तू आहेत। या ठिकाणी राष्ट्रीय खेळाडूंना समर्पित केलेला एक स्तंभ लक्ष वेधून घेतो। या स्तंभापासून उजव्या बाजूला गेल्यानंतर आपल्याला अंबाबाई मंदिराकडे जाता येतं। रात्री आदमापूर या ठिकाणी बाळूमामाच्या दर्शनासाठी गेलो होतो। काल शनी अमावस्या होती, त्यामुळे त्या ठिकाणी प्रचंड गर्दी होती, तरी दर्शन घेतलं आणि आता पोहोचलो कोल्हापूर येथे। हे माझे जे स्थिती आहे कोल्हापूर येथील महालक्ष्मी मंदिर म्हणजे अंबाबाई मंदिर, महाराष्ट्राचे कुलस्वामिनी असलेल्या अंबाबाई मंदिरामध्ये आता दर्शनासाठी जाणार आहोत। आणि माझा जो दिसतो तो आहे पश्चिम दरवाजा। या पश्चिम दरवाज्यातून आपण आज जाऊन नंतर अंबाबाईचं दर्शन या ठिकाणी घेऊ। अतिशय सुंदर मंदिर आहे, तर चला आता मंदिरामध्ये जाऊया। या भव्य दगडी मंदिराचे बांधकाम चालुक्य राजा कर्णदेव याने इसवी सन 624 मध्ये केल्याचे उल्लेख आढळतात। हे मंदिर हेमाडपंथी पद्धतीचं असून मंदिराचं बांधकाम काळ्या दगडामध्ये केलेलं आहे। मंदिराच्या समोर असलेला हा या ठिकाणी नंदी कोलासूर नावाच्या राक्षसाचा वध केल्याच्या नंतर अंबाबाईंनी या ठिकाणी निवास केला आणि ती करवीर निवासिनी झाली। महालक्ष्मी मंदिराचा पश्चिम दरवाजा आणि पश्चिम दरवाजामधून आत आल्याच्या नंतर समोरच अंबाबाईचं मंदिर आहे। ही जी मूर्ती आहे ही पश्चिम मुखी आहे, पश्चिम दिशेला अंबाबाईच्या मंदिराचं मुख आहे। पश्चिम दरवाजा अतिशय भव्य असा हा दरवाजा आहे। दोन्ही बाजूला दीपमाळा आहे, या बाजूला सुद्धा इकडे दीपमाळा आहे। पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक मंदिरामध्ये दीपमाळाची व्यवस्था होती, म्हणजे काही उत्सव असेल, काही महत्वाचा धार्मिक कार्यक्रम असेल तर त्यावेळेस या दीपमाळावर दीप लावले जायचे आणि त्याच्यामुळे मंदिराचा परिसर पूर्णपणे उजळून निघायचा। आणि आजही या दीपमाळा कायम आहे। पूर्ण दगडी बांधकामामध्ये या दीपमाळा केलेल्या आहेत आणि प्रत्येक थोड्या अंतरावर दीप ठेवण्यासाठी व्यवस्था केलेली आहे। अशा पद्धतीने या दीपमाळा आपण बघितल्या, बाकीचे पण मंदिर बघितलं। आता बघूया आपण या मंदिराच्या आवारात असलेले दुकानं, म्हणजे विविध साहित्याची दुकानं। या मंदिराच्या आवारामध्ये अगदी मंदिराच्या बाजूला विविध साहित्याची दुकानं आहेत। प्रसाद या ठिकाणी मिळतो आणि महालक्ष्मीच्या मूर्ती, फोटो, हार, त्याच्यानंतर मुलांसाठी खेळणे अशा पद्धतीचं साहित्य या ठिकाणी मिळतं। आणि आलेले जे भक्त आहेत ते या परिसरात फिरून साहित्य मिळते त्याची खरेदी करण्यासाठी या ठिकाणी गर्दी करतात। या मंदिरामध्ये महाराष्ट्रातून भक्त दर्शनासाठी येतात। आम्ही सुद्धा आज आलो, सकाळची वेळ आहे, सूर्यकिरण मंदिरावर पडल्यामुळे मंदिराचे शिखर अतिशय उजळून निघालेले आहेत। अतिशय पुरातन हे मंदिर आहे आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी असल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातून भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात। आणि या मंदिरामध्ये आज दर्शनासाठी योग येण्याचा आला आणि या माध्यमातून आपल्याला सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घडवण्याचा एक अल्पसा प्रयत्न। 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी आणि 2 फेब्रुवारी या काळामध्ये सूर्याची किरणं प्रत्यक्ष मूर्तीवर येऊन पडतात आणि तो सोहळा बघण्यासारखा या ठिकाणी असतो। या दिवशी भक्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात। या संपूर्ण मंदिराला आतल्या बाजूनं प्रदक्षिणा मार्ग आहे। हा आहे दक्षिण दरवाजा। या मंदिराला दक्षिण, पश्चिम, पूर्व आणि उत्तर अशा 4 प्रकारचे महादरवाजे आहेत। दक्षिण दरवाजामधून आत आल्याच्या नंतर आपल्याला समोर दिसते ते अंबाबाईचं अतिशय सुंदर असे पुरातन मंदिर। हे मंदिर बांधकाम करण्यासाठी दगडाच्या मध्ये कोणताही पदार्थ वापरलेला नाहीये। दगडावर दगड ठेवून हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे आणि नक्षीकाम मंदिरावरचं बघण्यासारखं आहे।